अहो, आज तर गावाला जायचं आहे ना, ऑफिस कामासाठी. मी जेवण तयार केले आहे. परत म्हणू नका, माझ्यामुळे उशीर झाला आणि ट्रेन सुटली म्हणून. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना ती बेडरूम लगत असलेल्या बाल्कनीत बसलेल्या नवऱ्याला म्हणाली, "अगं हो, लक्षात आहे माझा. मला गावी जायचे आहे." "असं इतकी का? ओरडून तू घसा कोरडा करतेस आहे. तू स्वतःच काही गाडी सोडणार नाहीये तिथून. माझी काळजी करू नकोस." तो बाल्कनीतून उठून तिच्या जवळ येत म्हणाला. हळुवारपणे पावले टाकत येत तो किचनच्या चौकटीजवळ उभा राहिला. तिचा स्वयंपाक झाला होता. किचनच्या ओटा पुसून सर्व भांडी वॉश बेसिनमध्ये गोळा केली होती आणि ती आशिकी पिक्चरचे गाणं म्हणत होती. सांसों की जरूरत हो जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. तिने लालसर हिरवट रंगाच्या पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे केसही अगदी मोकळे होते. ती फारच सुंदर दिसत होती. तिला पाहिल्यानंतर तिला मिठीत घ्यावे अशी माझी मनापासून इच्छा होती. त्यासाठी तो हळूहळू पावलं टाकत तिच्या जवळ गेला आणि तिच्या कमरेत हात घालणार तेवढ्यात ती मागे वळाली. हात दचकला आणि तिच्या कपाळांवर मुद्दामून होठ टिकवून परत ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही समोर येऊन बसला. तितक्यात त्याची बायको पण ड्रॉइंग रूममध्ये आली. "बाई गं, किती उकडत आहे. जरा पंखा फास्ट करा हो." "अहो, सामान पूर्ण पॅक झालाय ना तुमचा." "तसा झालाय पॅक, पण काहीतरी अजून एक गोष्ट राहिली." "मग करा ना. किती वेळ लागणार? ट्रेन सुटली तर?" "अगं, ती गोष्ट अजून आपला घाम जिरवते." "काय? काय बोलतात हे काही कळतच नाही मला." ती स्वतःच्या केसांवर हात फिरवत टीव्हीकडे पाहत होती. ती खुर्चीवर बसलेली होती. हे पाहून मी हळुवारपणे तिच्या मागे उभा राहिला. ती टीव्ही पाहण्यास अगदी गुंग झाली होती. बाया आणि मराठी सिरियल यांच्यात जणू माय-लेकीचे नातं असतं असे ते पाहत असतात. मग मी तिच्या मानेवर तोंडाने एक प्रेमळ फुंकार सोडली, तरीही तिला करंट लागेना. मग मी जेव्हा मागून तिच्या कमरेभोवती हात टाकला, तेव्हा ती भानावर आली. "अहो, काय करताय तुम्ही? जायचं नाही का गावाला? जेवण झालंय, करून घ्या, नाहीतर वेळ होईल तुम्हाला." "मला तुला खायचं आहे." "काय? मी काही चिकन तंदुरी आहे का? मला खाणार तुम्ही? त्यापेक्षाही स्वादिष्ट चव आहे तुझी." "काहीतरीच काय सांगता." ती लाजली. मी तिच्याजवळ गेलो. तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या डोळे टाकून तिला म्हणालो, "अगं, माझी स्वादिष्ट चिकन लॉलीपॉप." ती पण माझ्याकडे पाहून हसत होती. "एक 5 दिवसांसाठी जातोय गावाला. निदान एक दिवस तरी आता माझ्यासाठी दे ना." "छे छे, काहीतरीच काय बोलताय तुम्ही. आता ही कोणती वेळ आहे?" तिचे दोघे हात माझ्या गळ्यात होते आणि माझे व तिचे ओठ एकमेकांसमोर होते. मी तिच्या ओठांवर हलक्या तरंगाने बोट फिरू लागलो. ती सोडा म्हणत होती, पण इच्छा तिची जागृत झाली होती. तिचे डोळे बंद झाले आणि माझे ओठ तिच्या ओठांवर आले. तिने माझ्या मानेला घट्ट पकडले आणि एक जोरात श्वास तिने नाकातून सोडला. माझी दोन्ही हात तिच्या पाठीवरून फिरू लागले. 5 मिनिटांनंतर आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघितले. "अहो, सोडा मला. तुम्हाला वेळ होत नाहीये का?" "इच्छा तुझी पण आहे, पण शब्दांनी तू सांगू शकत नाही." असे मी बोलल्यावर ती गालातच हसली. मी तिला ओढवले आणि माझे हात तिच्या वृक्षांवर जाऊन टेकले. मी माझ्या दोघी हातांनी त्यांना प्रेस केले. अजून दीर्घ श्वास घेऊन एक मोठी सिसकारी तिने सोडली. "अहो, तुम्ही गावी जात आहात, मग मला तुमची आठवण येईल ना फार." "नका ना करू असं. मी तुला सांगितलं होतं की सर्व सामान पॅक झालं आहे. एक गोष्ट बाकी आहे." त्यावर ती म्हणाली, "हीच गोष्ट बाकी होती का?" तो हो म्हणाला, "हीच." आता हळूहळू ती तिचे शरीर त्यांच्या अंगाकडे दाबू लागले. आपली मान त्याने तिच्या खांद्याभोवती अडकवून आपल्या ओठांनी मानेवर चुंबन करू लागला. आता त्याचे हात तिच्या वृक्षांवरून पोटांवर आले. तो हाताने तिच्या पोटाचा चिमटा काढत होता. तिचाही हात त्याच्या हातावर पडला. दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. ती फटक्यात उघडली आणि त्याला मिठीत घेतले.
तिने आपल्या दाताने त्याच्या कानाचा चावा घेतला. लगेच याने तिला घट्ट मिठी मारून आपली छातीशी दाबली. तिचा घसा कोरडा पडला सारखा आवाज बाहेर आला. त्यावर ती म्हणाली, आता ड्रॉइंग रूममध्ये नाही तर बेडरूममध्ये जाऊया. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि ते दोघेही भानावर आले. त्याला स्टेशनवर जाण्यासाठी त्याचा मित्र बाहेर उभा होता. अहो सोडा मला, कुणीतरी आत आहे. हो डार्लिंग, अधूरा काम छोड़ के जा रही हो. मैं जाने के बाद तो बॉस तुम बहुत पछताओगे और हमारी याद भी आती रहेगी तुम्हें. गावी जाण्याच्या अगोदर त्यांचा अपूर्ण प्रणय झाला होता.